दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना महायुतीने उमेदवारी दिलेली। दक्षिण मुंबईची जागा अखेर शिवसेनेला सुटली असून शिवसेनेकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूया। दक्षिण मुंबई लोकसभेचा 13 जो आहे तो अखेर सुटलेला आहे आणि यामिनी जाधव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः यामिनी जाधव आहेत। ताई, काय सांगाल, तुमच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? खूप आनंद होतोय। एक महिला म्हणून माझा विचार केला गेला, हा सगळ्या तमाम महिला वर्गांचा सन्मान आहे आणि मी याच्यासाठी महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांचे खूप आभार मानू इच्छिते। शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होणार आहे, कारण तुमचे जुने सहकारी अरविंद सावंत तुमच्या ओपोनंट आहेत। काय कालच त्यांनी आपला अर्ज भरलाय, काय वाटतंय? मला त्याचं काही आव्हान असं वाटत नाहीये आणि जर शिवसैनिक म्हटलं तर शिवसेना इकडे असल्या कारणाने मला वाटतं शिवसैनिक इकडे आहेत असं समजायला हरकत नाही। आपण पाहिलं तर याच लोकसभा मतदारसंघात अनेक नावं चर्चेत होती। राहुल नार्वेकर असतील, मंगल प्रभात लोढा असतील, तर बाळा नांदगावकर यांचं नाव देखील चर्चेत होता, पण आपल्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय। कसं वाटतं, यांचा साथ आपल्या सोबत असणार? 100% त्यांच्या सोबत मला असणारच आहे आणि निवडणूक म्हटलं की उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी अशा पद्धतीची त्या ताकदीची असणारी व्यक्तिमत्व ही चुरशीमध्ये असतातच, त्यामुळे ती सगळेजण होते आणि त्यातनं माझी निवड केली गेली, त्यामुळे खूप आनंद होतोय। माझ्यावर या लोकसभेवर जो विश्वास महायुतीने दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही पुरेपूर खरे होतो। आपण ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात याच मतदारसंघात अनेक अल्पसंख्याक देखील आहेत, तर त्यांच्यापर्यंत आपण भाजप आणि महायुतीचा अजेंडा कसा पोहोचवतो? मला वाटतं अल्पसंख्याकांपर्यंत आम्ही ऑलरेडी पोहोचलेलो आहोत। कोविडमध्ये जे काम ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही इथे केलेलं आहे, यशवंत जाधव साहेबांनी केलेलं आहे, शिवसैनिकांनी केलेलं आहे आणि ते काम मला वाटतं मी पुन्हा सांगेन की सर्वसामान्य लोक आपल्याबरोबर झालेली चांगली गोष्ट आणि आपल्याबरोबर झालेली वाईट गोष्ट ही दोन गोष्ट कधीच विसरत नसतात आणि चांगल्या गोष्टी तर खूप सोबतीनं आहेत आमच्या, त्यामुळे अल्पसंख्याकांचं प्रेम आहे आणि ते नक्की मिळणार आम्हाला। ताई, अगदी शेवटचा प्रश्न, उमेदवारी अर्ज कधी भरणार आहात आणि किती मतांनी अरविंद सावंत यांचा पराभव? उमेदवारी अर्ज अजून ठरले नाही, आता जस्ट मला उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे, सो आम्ही आता ठरवू त्याचं आणि किती मताधिक्य असेल हे सांगण्यापेक्षा इथे महायुतीचा उमेदवारच विजयी होणार हे तुम्हाला सांगू। धन्यवाद ताई, आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवारच निवडून येणार असं यामिनी जाधव यांनी म्हटलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।